सविस्तर आढावा। आखाती युद्धाचा फटका जगाला बसला। एकीकडे इंधनाचे दर भडकले तर दुसरीकडे इंधनाचा तुटवडाही निर्माण झाला। राज्याच्या कानाकोपऱ्यात इंधन टंचाईमुळे पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। ग्रामीण भागात शेतीची कामं करण्यासाठी डिझेल लागतं, मात्र पेट्रोल पंपांवर डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले। हिंगोलीत तर शेतकऱ्यांनी पंपावर आंदोलन केलं। काही ठिकाणी तर पंपांवर लागलेल्या रांगांमध्ये हाणामारीच्या घटनाही घडतायत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 165 पेट्रोल पंपांपैकी जवळपास निम्म्याहून अधिक पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा साठा नाही। त्यामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील एका पंपावर तुफान राडा झाला। तिकडे रत्नागिरीत भर उन्हात सीएनजी साठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या। तर नंदुरबार, परभणी, वाशिम या जिल्ह्यांमध्येही इंधनाचा तुटवडा असल्यानं पंपावर नो स्टॉकचे फलक लागलेले आहेत। वाशिममध्ये इंधनाचा जो तुटवडा जाणवतोय त्याबाबत वाहन चालक काय म्हणतात ते आपण पाहूया। आज वाशिम शहरामध्ये जवळपास जेवढे काही पेट्रोल पंप आहेत त्या एकही पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात डिझेलच उपलब्ध नाही। शासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली। पहिलाच हा शेतकरी संकटात सापडला। अशा परिस्थितीत जर शेतकरी पुन्हा मशागतीसाठी जर डिझेल मिळालं नाही तर शेतकरी हा फार मोठ्या संकटात सापडणार आहे। आम्हाला शेतीसाठी सर्वात महत्त्वाचं डिझेल लागते, कारण आमचे सर्व कामं ट्रॅक्टर अवलंबून आहेत। यांनी शेतकऱ्याच्या बांधावर डिझेल उपलब्ध करून द्यावं। सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या एवढ्या अडचणी चालू आहेत की खरीपाचा हंगाम चालू आहे आणि त्यांच्या ट्रॅक्टरच्या मशागती चालू असताना त्यांच्या जेसीबीचे काही लोकांचे पाईपलाईनचे कामंसुद्धा चालू आहेत। त्यामुळं आज एवढी अडचणी आणि शेतकरी वर्ग एवढा त्रस्त झालेला आहे की वाशिममध्ये कोणत्याही पंपावर डिझेल सापडून राहिलं नाही। बुलढाणा जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा स्टॉक नसल्यानं पंप बंद आहेत। सध्या शेतीच्या मशागतीची कामं ही ट्रॅक्टरनं सुरू असल्यानं ट्रॅक्टरला डिझेल लागतं आणि त्यासाठीच ग्रामीण भागातील पंपांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होते। कालच सिंदखेड राजा तालुक्यातील एका पेट्रोल पंपावर राडा झाल्यानं जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर आता पोलीस बंदोबस्तात पेट्रोल डिझेल विक्री सुरू करण्यात आली आहे। राज्यात इंधन टंचाईमुळे लोकांचे हाल होत आहेत। यावरून आता विरोधकांनी सरकारवर टीका केली। पाहूया। युद्ध आणि ऊर्जा संकटामुळे जग संकटात आहे असं नेदरलँड दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले। जग संकटात आहे आणि मोदी परदेशाचे दौरे करतात। देशातल्या लोकांना वाऱ्यावर सोडलेलं आहे। देशाच्या पेट्रोल पंपावर आणि डिझेल पंपावर मोठ्या मोठ्या लाईन लागलेल्या आहेत। विषय असा आहे की जेव्हा ज्या गोष्टी करायला पाहिजे तेव्हा त्या गोष्टी केल्या नाहीत। त्यांच्यासाठी इलेक्शन महत्त्वाचं होतं आणि राक्षसी त्यांना यश मिळाल्यानंतर आता ते देशाचा विचार करतात। पण आदरणीय राहुल गांधी म्हणतात मी 100 इलेक्शन वाढलो तरी चालेल, पण मी माझा दृष्टिकोन मानवतेच्या हिशोबानंच ठेवेल। तर आपण दिसतोय की आज आपल्याला जे 18 दिवसाचं फक्त डिझेल पेट्रोल आपल्या देशात राहिलेलं आहे, या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आत्ताचं सरकार आणि आत्ताचे पंतप्रधान आहेत। पंतप्रधान मोदींनी इंधनाचा वापर कमी करण्याचं आवाहन जनतेला केलं। मोदींच्या या आवाहनाला राज्यातील नेत्यांनी प्रतिसाद देत आपल्या ताफ्यातील वाहनं कमी केली, तर काही नेते इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करतायत। आज पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना याबाबत आवाहन केलं। पंतप्रधान मोदींनी इंधन बचतीच्या आव्हानाला प्रतिसाद द्या, आमच्या ताफ्यामागे गाड्या घेऊन देऊ नका असं मुख्यमंत्री म्हणाले। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेच्या बाणेरमधील कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। मला माहिती आहे पुण्यामध्ये सगळ्यात जवळ आपल्या मोठ्या गाड्या आहेत। कृपया आमचा पांगळा वाढवू नका। आपल्याला पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे शिस्तीत सगळे वागा, आणि आमच्या मागे सगळे गाड्या घेऊन फिरा असं कुणी करू नका, एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो। इंधन दरवाढीमुळे आपोआप लॉकडाऊन लागेल अशी स्थिती आहे असं म्हणत इंधन दरवाढीवरून जयंत पाटलांनी सरकारवर निशाणा कसा साधला तो आपण पाहूया। एक महिनाभर थांबला तर आज $1.96 मिळतोय, तो $100 मिळायला लागेल। आमचा हा तुमच्याशी वादा आहे, तुम्ही काही काळजी करू नका। पेट्रोल $120-130 जाईल। एकदा लॉकडाऊन झाला कोरोनाच्या वेळी,
आता आपोआपच लॉकडाऊन करायची व्यवस्था होते का काय याची मला भीती वाटायला लागली. पंतप्रधानांनी देखील 2च गाड्यांवर ताफा आणलाय असा एक टीव्हीवर व्हिडिओ बघितला मी त्या दिवशी. त्यांची गाडी आणि मागे एक गाडी. आणि मला अपेक्षा आणि खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री देखील त्यांच्याच गाडीतनं फिरतील. आता ते तर मोटरसायकलवर फिरायला लागलेत, त्यामुळं काय प्रश्नच नाही. त्यामुळे त्यांचं अनुकरण महाराष्ट्रातले दुसरे सगळेच मंत्री करतील आणि सगळं मंत्रिमंडळ मोटरसायकलवर येईल अशी अपेक्षा या निमित्तानं आपण शेवटी आपली अपेक्षा व्यक्त करणं आपल्या हातात आहे. आपण काय करणार. इंधनाची बचत करा असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. त्यांच्या या आवाहनानंतर प्रतिसाद देत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी घोडागाडीतून प्रवास केला. सांगलीत रयत क्रांती संघटनेच्या वतीनं आत्मनिर्भर भारत शेतकरी कष्टकरी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खोत आणि पडळकरांनी गाडीनं जाण्याऐवजी 5 किलोमीटर घोडागाडीतून प्रवास केला. या दोन्ही आमदारांना घोडागाडीतून प्रवास करताना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.